सर, अपघातामध्ये नेमकं काय झालं? किती जण गाडीत होती आणि कशा पद्धतीचा अपघात होता? इंजुरी काय होती? ते म्हणजे फॉर्च्युनर गाडी होती आणि उड्डाण पुलाच्या उतरत्या वेळेस एक पाण्याचा डोह होता, म्हणजे ड्रायव्हर होते आणि ती उडून ती पूर्ण ग्लासवर आल्यानंतर त्याला काहीच समजलं नाही ड्रायव्हरला, आणि अचानक ब्रेक लागल्यानंतर ती गाडी पूर्ण उलटून आपल्या माजी आमदार साहेब आर.टी. देशमुख साहेबाच्या अंगावरती गाडी पडली आणि गाडीचं प्रचंड अशा प्रमाणात नुकसान झालं असं तो सांगत होता. आणि ती त्याच ठिकाणी सिव्हिअर इंजुरी असल्यामुळं लगेच त्यांनी 108 ॲम्ब्युलन्स बोलवून मध्ये सगळी प्रायमरी उपचार करून आणले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा. कारण इथं आल्यानंतर पूर्ण बॉडी कोल्ड होती, त्यांचं BP, पल्स किंवा कोणतीच कार्डियक ॲक्टिव्हिटी आम्हाला दिसून आलेली नाही. आणि मग आम्ही त्या नातेवाईकाला कळवून पुढील MLC असल्यामुळं पुढील प्रोसिजरसाठी विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपण त्यांना शिफ्ट केलं. इंजुरी खूप मोठी होती. त्यांना छातीला, पोटाला आणि डोक्याला मार लागलेला होता. दोन्ही बाहुल्या कारण डायलेट झालेल्या होत्या आणि बंद झालेल्या होत्या, त्यामुळं इंटरनल इंजुरी बऱ्यापैकी असणार आहे. ते आता पोस्टमॉर्टमध्येच आपल्याला लक्षात येईल.